नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत कोल्हापूर या ठिकाणी आई अंबाबाईच्या दर्शनाला। करवीर निवासिनी आई अंबाबाई म्हणजेच 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ होय। कोल्हापूरच्या आई अंबाबाईला महालक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते। कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचा इतिहास सुमारे 1200 वर्षापूर्वीचा आहे, जो चालुक्य राजवंशाच्या काळात 7व्या शतकात बांधला गेला असे मानले जाते। मंदिराचा मुख्य गाभारा आणि मूर्ती याच काळातील आहेत, परंतु त्यानंतर अनेक बदल आणि दुरुस्त्या झाल्या आहेत। आम्ही दर्शन घेण्यासाठी सकाळी 7 वाजता आलो होतो, त्यामुळे आमचे दर्शन अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये झाले। येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात। हे मंदिर भारतातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ मानले जाते। हे मंदिर भक्ती, इतिहास आणि स्थापत्य कलेचा अद्भुत संगम आहे आणि कोल्हापूर शहराच्या मध्यभागी वसलेले आहे। कोल्हापूरला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते। करवीरची महालक्ष्मी अर्थात कोल्हापूरची अंबाबाई ही मूळ आदिमाया आदिशक्ती आहे। ही त्रिगुणात्मक स्वरूपिणी आहे। महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आपण आता निघालो आहोत भवानी मंडपकडे। भवानी मंडप हे एक महत्त्वाचे बैठकीचे ठिकाण होते। येथे विविध दरबारातील अधिकाऱ्यांची कार्यालये होती आणि अनेक उत्सवांचे केंद्र होते। भवानी मंडप ही कोल्हापूर शहराच्या मध्यभागी असलेली एक ऐतिहासिक इमारत आहे। भवानी मंडपात आपल्याला कोल्हापूरचे सर्वात प्रिय राजे छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा दिसून येतो। इथे आपल्याला छत्रपती शाहू महाराजांनी शिकार केलेले प्राणी जसे की गवा, पॅन्थर, हरणांची जोडी, त्याचबरोबर इतरही प्राणी दिसून येतात। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती व व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।